तर विद्यार्थी मित्रो, आजपासून आपण आपल्या पुस्तकाप्रमाणे सिरियली टॉपिकला सुरुवात करू, ज्यामध्ये आपल्या सिलेबस प्रमाणे जो पहिला टॉपिक निवडलेला आहे लॉज ऑफ मोशन, अशा प्रकारचं आपल्या टॉपिकचं नाव आहे, जो फिजिक्स या ग्रुपमधून येतो, लॉज ऑफ मोशन. तर आपण याच्या इंट्रोडक्शनमध्ये मोशन म्हणजे काय या सर्वात पहिल्या पॉइंटकडे जाऊ. आपण इंट्रोडक्शन हे जर पाहायचं ठरलं आपण तर इंट्रोडक्शन मध्ये व्हॉट इज मीन बाय मोशन हा महत्त्वाचा पॉइंट आपण इथं पाहू. व्हॉट इज मीन बाय मोशन, मोशन कुणाला म्हणायचं. तर मोशनच्या बाबतीत फार महत्त्वाची आयडिया सायंटिस्टने मांडली. मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. त्यामधला जो पहिला पॉइंट आपण घेऊ, इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. या नावामध्ये आपण रिलेटिव्ह या शब्दाकडे जाऊ. रिलेटिव्ह मीन्स इन कंपॅरिझन विथ अदर. दिस इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह. इन कंपॅरिझन विथ अदर इट इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे पैसा आहे आणि सोनं आहे असं आपण गृहीत धरू. तुमच्याकडे 2000 रुपयाची नोट आहे आणि त्याच बाजूला एक समजा आपण घेतले की 10 ग्रॅम सोनं आहे. चला असे घेऊ. ही 2000ची नोट कधीही आजपासून 6 महिन्याने, वर्षाने, 4 वर्षाने, कधी पण तुम्ही जर मार्केटमध्ये आणली तर तिची किंमत किती राहते? 2000 राहते. ही काही बदलत नाही आणि त्याला आपण म्हणू ॲब्सोल्यूट. इट इज कॉल्ड एज ॲब्सोल्यूट. इट इज हॅविंग ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. त्याची फिक्स किंमत आहे. याच्या उलट तुम्ही काय केलं, 10 ग्रॅमचं जे तुमच्याकडे दागिना आहे, सोनं आहे, हे समजा आज गृहीत धरा मार्केटमध्ये आणलं, त्याची किंमत झाली 45,000. समजा एक 8-15 दिवसानंतर सोन्याचे भाव कमी झाले आणि त्याची किंमत झाली 40,000. समजा आणखी 15 दिवसाने त्याची किंमत वाढली आणि किंमत झाली 50,000. सोनं तुमच्या जवळ किती आहे? 10 ग्रॅम. पण या 10 ग्रॅमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कसे चेंजिंग. व्हॅल्यू इज चेंजिंग. इट इज नॉट अ फिक्स वन. इट इज चेंजिंग. हे बदलणार आहे. तुमच्या लक्षात येते जसं मार्केटमध्ये इतर गोष्टीचे चढ उतार निर्माण होत आहे तसं याचं व्हॅल्यू बदलते. इनिशियली इट वॉज 45,000. आफ्टर सम डेज इट बिकम 40,000. आफ्टर सम डेज इट बिकम्स 50,000. That means it is not a fixed one. It is variable. It is changing, and this is called as a relative. This is called a relative concept. जी गोष्ट इतराबरोबर बदलते त्याला आपण रिलेटिव्ह म्हणतो. and which is not changing, which is a fixed one, that is called absolute. जशी 2000ची नोट किंमत बदललीच नाही, कधीही घ्या 2000, तर त्याचं आपण ॲब्सोल्यूट आहे रिलेटिव्ह. सो आवर मोशन इज अ रिलेटिव्ह. मीन्स मोशन डिपेंड्स अपॉन अनदर. मोशन डिपेंड अपॉन सराउंडिंग अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह. यासाठी आपण एक 2 उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल रिलेटिव्ह कसं आहे नेमकं. तर पहा, तुम्ही आणि तुमचा एक मित्र, समजा तुमचं नाव X आहे आणि तुमच्या मित्राचं नाव Y आहे. काय केलं, तुम्ही दोघं जण गेले आणि एसटी बस मध्ये जाऊन बसले. एकाच गाडीमध्ये एकाच शेजारच्या सीटावर तुम्ही दोघं जण बसलेले आणि गाडी निघालेली. गृहीत धरा आपली गाडी बीड वरून निघाली, मांजरसुंब्याच्या दिशेनं चालली आणि ही गाडी समजा 80 किलोमीटर पर आवर एवढ्या वेगाने चाललेली आहे. तुम्ही दोघंही 80 किलोमीटर पर आवरच्या वेगानं मोशन मध्ये आहात. जर तुम्हाला एक जणाला विचारलं की वाय मोशन मध्ये आहे का, वाय आपली जागा बदलतोय का,
वाय तुम्हाला हलताना दिसतोय का? तर तुम्ही उत्तर देणार नो. यू विल से दॅट द पर्सन वाय इज नॉट इन मोशन. तो काही हालचाल करत नाही असं तुम्ही उत्तर देणार. क्वेश्चन इज आस्क्ड टू द एक्स and x will answer that y is not in motion. y काही हालत नाहीये या प्रकारचं तुम्ही उत्तर देणार. ऍक्च्युअली y कितीच्या वेगाने चाललेला आहे? 80 किलोमीटर पर आवर च्या वेगाने चालले. y is actually in motion but x is saying that y is not in motion. x माणूस सांगतोय y काय मोशन मध्ये नाहीये. प्रत्यक्षात y 80 किलोमीटर पर आवर च्या मोशन नाही. एक कंडिशन. आता आपण हा प्रयोग पुन्हा वेगळ्या पद्धतीने केला. नाउ द x is in a bus and y is outside the bus. x is in a bus and y is outside the bus. आपण गृहीत धरलं त्याला इथंच आपण बसच्या बाहेर ठेवण्यापेक्षा गाडी आपली बीड शहराच्या बाहेर पडू दिली. पाली गावाकडे गाडी निघालेली आपली मोठ्या हायवेनं आणि वाय रोडच्या बाजूला उभा आहे तुमचा मित्र आणि तुमची गाडी पुन्हा एकदा 80 किलोमीटर पर आवरच्या वेगाने चाललेली आहे आणि तुम्ही त्या वायकडे नजर टाकली. गाडी बीड वरून मांजरसुंब्याच्या दिशेने चालली आहे. वाय गुपचूप उभा आहे. तुम्ही आता निघून चालले त्याला आपण मध्येच गाडीच्या बाहेर सोडून दिलेले आणि त्यावेळेस वाय नॉन मूव्हिंग आहे का मोशन मध्ये आहे? तुम्ही पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं जितक्या वेगाने गाडी मांजरसुंब्याच्या दिशेने चालली तितक्याच वेगानं वाय हा बीडच्या दिशेने चाललेला आहे. म्हणून तर आपण पाहतो की गाडीमधून जाताना रोडच्या कडीचे झाडं हे आपल्या विरुद्ध दिशेला पळताना दिसतात. ऍक्च्युअली ते मोशन मध्ये आहेत का? नो, दे आर स्टँडिंग. दे आर नॉट इन मोशन बट दे अपीयर इन मोशन. दे अपीयर इन मोशन and therefore it is a relative concept. Person which is in motion that appear not in motion and person which is not in motion that appear in motion and therefore it is called a relative concept. Actually motion मध्ये होता y त्यावेळेस तो वाटला नाही. y आता मोशन मध्ये नाहीये तो वाटू लागलेला आहे. that is called as a relative concept. जी वस्तू आहे तशी वाटत नाहीये, जी नाही तशी वाटते. दॅट इज कॉल्ड रिलेटिव्ह. तुम्ही म्हणता सर मग हे नेमकं होतंय कसं, हे ओळखतंय कसं आपण? तर या ठिकाणी या दोघांना आपण दोन पॉइंट मध्ये डिवाइड करू. सो आउट ऑफ x and y one is considered as a surrounding. One is considered as a surrounding. म्हटल्यास आपण y लावू. y is a surrounding. कोणत्यालाही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. And another is called observer. One is called as a surrounding, another is called observer. निरीक्षण करणारा आणि बाजूचा परिसर. y is from the category of surrounding. x is from the category of observer. आपण x ला प्रश्न विचारतोय म्हणून त्याला ऑब्झर्वर म्हणू, निरीक्षण करणारा, आणि y ला आपण सराउंडिंग म्हणू. काय घडते पहा इथं. when position of surrounding changes with respective to observer we say that the body is in a motion. When position of one thing changes with respect to surrounding it is said that that body is in motion. एखाद्या गोष्टीची जागा सराउंडिंगच्या तुलनेमध्ये बदलत असेल तर त्याला आपण मोशन म्हणू. द बॉडी इज इन मोशन when position of body changing with respective to surrounding. जर एखाद्या गोष्टीची जागा सराउंडिंगच्या तुलनेमध्ये बदलत असेल तर त्याला आपण मोशन मध्ये म्हणू. and if
not changing with respect to surrounding, body cannot be called in motion. जरी तुम्ही मोशन मध्ये आहे पण तुमच्या बाजूच्या तुलनेमध्ये जर तुमची जागा बदलत नसल तर तुम्हाला मोशन मध्ये म्हणता येत नाही. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण, वन इज सराउंडिंग, वन इज ऑब्झर्वर. पोझिशन ऑफ ऑब्झर्वर not changing with respect to surrounding, the person is called not in motion. And when the position is changing, then it is said that person is in a motion. ज्यामध्ये आपण दुसरं उदाहरण पाहिलं, x आणि y च्या उदाहरणामध्ये एक जणाची जागा दुसऱ्याच्या तुलनेमध्ये बदलते म्हणून तो मोशन मध्ये आहे असं आपण सांगितलं. पहिल्या उदाहरणामध्ये सराउंडिंगच्या तुलनेमध्ये जागा बदलत नाही and therefore it is not in motion, and that concept is called relative concept, जो दुसऱ्यावर डिपेंड आहे. whether body is in motion or not, it depends upon surrounding. ज्या वेळेस तुम्ही एक गाडी समोर चाललेली असते, तुम्ही तिचा पाठलाग करत चाललेला आहे आणि दोन्ही मधलं अंतर समजा एक 25 फूट आहे. हे अंतर जर तुम्ही कायम ठेवलं तर असं वाटतं तुम्ही मोशन मध्ये नाही येत. परंतु जर तुम्ही प्रवास करत मोटरसायकलवर चाललेले, पाठीमागून कार आली आणि ती कार 100 किलोमीटरच्या वेगानं निघून गेली, ती कार आणि तुम्ही याच्यामधलं अंतर भरकन बदलत जातं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घेणार कार इज इन मोशन. कार मोशन मध्ये आहे पण कारचा वेग आणि तुमचा वेग सेम टू सेम आहे. दोघांमधलं अंतर नेहमी 25 फूट राहते तर तुम्ही म्हणणार कार इज नॉट इन मोशन. कार मोशन मध्ये नाही असं आपल्याला वाटते कारण दोघांमधलं अंतर बदलतच नाही. जर दोघांमधलं अंतर बदललं तर तुम्ही सांगणार दॅट कार इज इन मोशन. आणि अशा प्रकारचा रिलेटिव्ह कन्सेप्ट आज आपण जो फोकस करतोय. सो मोशन इज अ रिलेटिव्ह, या पॉइंटवर आपला जोर आहे. वाय इट इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह? बिकॉज द मोशन डिपेंड्स अपॉन पोझिशन ऑफ सराउंडिंग. when the position of body changing with respect to surrounding, it is said that body is in motion. And when position of body not changing with respect to position of surrounding, then we said that body is not in motion. म्हणून आपण आज चर्चेमधला जो पॉइंट होता की मोशन काय असतं. मोशन म्हणजे सराउंडिंगच्या तुलनेमध्ये बदललेली जागा, याला आपण मोशन म्हणतो. सराउंडिंगच्या तुलनेमध्ये जर आपली जागा बदलली तर आपण मोशन मध्ये आहोत. सराउंडिंगच्या तुलनेमध्ये आपली जागा बदलली नाही तर आपण मोशन मध्ये नाहीत. इतकाच त्याचा अर्थ. आणि त्याला आपण म्हणतो इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. हा रिलेटिव्ह आहे, हा दुसऱ्यावर डिपेंड आहे. म्हणजेच कसा नाही, इट इज नॉट ॲब्सोल्यूट. इट इज नॉट ए ॲब्सोल्यूट. हा काही एकटा मोजता येत नाही. बॉडी मोशन मध्ये आहे का नाही हे पाहायचं असेल तर कुणाची पोझिशन कन्सिडर करावी लागेल, सराउंडिंगची पोझिशन कन्सिडर. वी हॅव टू कन्सिडर द पोझिशन ऑफ सराउंडिंग अँड देन ओनली वी कॅन स्टडी द मोशन ऑफ बॉडी. सो मोशन ऑफ बॉडी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, मोशन इट इज बिकॉज ऑफ फोर्स. मोशन इज बिकॉज ऑफ फोर्स. कुठली गोष्ट जर तुम्हाला मोशन मध्ये आणायची तर कशाचा यूज करावा लागेल, फोर्सचा यूज करावा लागेल. याचं बेस्ट उदाहरण घेता येईल आपल्याला. कॅरमची गोटी आहे, कॅरमचं कॉइन आहे आणि त्या कॉइनला जर मोशन मध्ये आणायचे तर तुम्ही काय करणार, स्ट्रायकरनं त्याला मारणार. सो स्ट्रायकर इज अप्लाइंग फोर्स ऑन द कॉइन ऑफ कॅरम and then only the coin of carom will bring into the motion. So motion is caused by the force. Motion is caused by the force. So when we apply force on particular body, body come in motion. उदाहरणार्थ तुम्ही ग्राउंडवर गुपचूप उभे आहेत, तुमचा मित्र पाठीमागून पळत आला, तो तुम्हाला माहित नाही, त्याने तुम्हाला जोरात धक्का दिला, तुम्ही लगेच काय होता, पुढे पळता, पुढे पळू लागले.
त्या मित्राने धक्का दिला म्हणजे काय केला, ही अप्लाइड फोर्स, तुमच्या मित्राने तुमच्यावर फोर्स लावले. किंवा गोटी आहे, ज्याला आपण मार्बल म्हणतो, खेळायची गोटी आहे, तुम्ही हातामध्ये दुसरी गोटी घेतली आणि तिला मारल्यानंतर काय झालं, दॅट फर्स्ट मार्बल सेट इनटू मोशन. इट इज बिकॉज ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स अप्लाय केला म्हणून आता ती मोशन मध्ये आली. आणि अशा प्रकारचे मुद्दे. सो व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर मोशन, वी रिक्वायर फोर्स फॉर मोशन. व्हेन वी अप्लाय फोर्स, body set into motion, and motion is a relative concept. For the study of motion, we have to consider the position of surrounding with respect to the position of body, which is considered for study. जी अभ्यासासाठी विचारात घेतली, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला याची गरज पडणार आहे. तर अशा प्रकारचा आपला आजचा चर्चेमधला भाग, उर्वरित पार्ट आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तर इथं आपण थांबू, आपला वेळ संपतो आहे. चला.